नमस्कार. धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज आहे क्लासचा दुसरा दिवस. तर आज आपण बघणार आहोत की साधी शिलाई मशीन कशी चालवायची आणि त्याचं ऑइलिंग कसं करायचं, म्हणजे ऑइल कुठं कुठं टाकायचं हे आज आपण बघणार आहोत. तर चला बघूयात आपण कुठं कुठं आपण ह्या साध्या शिलाई मशीनला ऑइल घालायचं. तर बघू शकता ही छोटीशी जी बुदली आहे ना, ही अशी छोटी बाटली. तर कुठल्याही तुम्हाला जिथं आपलं शिलाई मशीन मिळते ना, त्या दुकानामध्ये तुम्हाला सहज मिळून जाईल. तर अशी तुम्ही एकदम असं ऑइल आणा आणि ते तुम्हाला भरपूर दिवस असं पुरतं. तर ते आता आपण कुठे कुठे घालायचं ते बघूया या मशीनला. तर बघू शकता हे छोटे छोटे जे होल दिसतात ना तुम्हाला, ते इथं म्हणजे जिथं आपलं चाक आहे ना तिथं आपल्याला ऑइल टाकायचं आहे असं. आणि इथं बघू शकता हे मोठं होल आहे, तिथं हे छोटी छोटी जी होल आहेत ना तिथं आपल्याला ऑइल टाकायचं आहे. कारण ज्यावेळेस आपण शिलाई मशीन चालवतो ना तर 2 दिवसातनं एकदा ऑइलिंग करा. कारण जर तुम्ही ऑइल घातलं नाही आणि तशीच जर शिलाई मशीन वापरत राहिली तर बराच वेळा दोरा तुटू शकतो, सळ बसू शकते आपली शिवण करताना. त्यामुळं ऑइलिंग सगळीकडं करा. आणि आतल्या साईडला कुठं करायचं, म्हणजे आता इथं मेन इथं पण तुम्हाला ऑइलिंग करावं लागेल. हे बघू शकता 2-3 थेंब इथं पण तुम्ही घालून घ्या, म्हणजे इथं तर मेन आहे आपलं. आणि आता बघू शकता आतल्या साईडला आपल्याला कुठं कुठं ऑइल घालायचं आहे. तर बघू शकता हे बघा इथे जे जॉईंट आहे ना तिथं आपल्याला ऑइल घालावं लागेल. परत इथे जे जॉईंट दिसतात ना तुम्हाला तिथं प्रत्येक ठिकाणी तुम्ही ऑइल घाला, म्हणजे आपली मशीन पण छान टिकते आणि अजिबात गंज चढत नाही. त्यामुळे शिलाई काम चालू असेल तरी घालत जावा, ऑइल नसेल जरी तुमची शिलाई यंत्र बंद जरी असेल तरी ऑइलिंग करत जावा, नाहीतर पूर्ण आपली मशीन खराब होऊन जाते. तर बघू शकता ह्या सर्व ठिकाणी मी आता ऑइल आपलं घालून झालेलं आहे. तर बघू शकता इथे आपण घातलेलं ऑइल इथे घाला. परत इथे जे छोटे छोटे होल दिसतात ना तिथे वापरा, घाला. इथे इथे आणि इथं बघू शकता आपलं टेन्शन जे आहे ना इथे इथे पण तुम्हाला ऑइल घालावं लागेल. त्याच्यानंतर इथे जे आपली सुई आहे ना तिथे पण आपल्याला घालावं लागेल. आणि इथे जिथं आपलं मेन चाक आहे तिथे, म्हणजे असं सगळीकडे आपल्याला ऑइल वापरावं लागेल. आणि त्याच्यानंतर मी खालच्या साईडला पण तुम्हाला दाखवलेलं आहे की ऑइल कुठं कुठं घालायचं. जेवढं तुम्ही ऑइल व्यवस्थित घालत राहाल तेवढी मशीन तुमची खूप वर्ष टिकणार आहे, काहीही मशीनला होणार नाही. आणि आपलं शिलाईचं जे काम आहे ना ते खूप उत्तम आणि खूप छान होणार आहे आणि मशीन अजिबात तुम्हाला त्रास देणार नाही. तर आता झालं हे आपलं मेंटेनन्स कसा आपल्या मशीनचा ठेवायचा. आणि ह्याचे जे असते ना खालचं सेटल वगैरे ते आपण सहज खोलू शकतो, ह्याचं काही सेटिंग वगैरे नसतं, त्यामुळे ते आपल्याला सहजरित्या जमून जाऊ शकतं. तर आता आपण बघणार आहोत की शिलाई मशीन चालू कशी करायची. तर काय होतं ना, बऱ्याच वेळा आपल्या बऱ्याच ताई असतात ना की काय होतं त्यांना शिलाई मशीन कशी चालवायची हा पण प्रॉब्लेम असतो. कारण त्यांना शून्यातनं सुरुवात करायची असती, आवड तर असती, करायचं पण असतं, पण शिलाई मशीन कशी चालू करायची हे पण बऱ्याच वेळा लक्षात येत नाही. तर त्या ताईंसाठी हा पण व्हिडिओ खूप उपयोगी ठरणार आहे. कारण माझ्याकडं ज्यावेळेस बऱ्याच अशा क्लासला मुली आलेल्या आहेत की त्यांना शिलाई मशीन पण चालवता येत नाही, त्यावेळेस मी त्यांना सांगते की तुम्ही कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका. अगदी तुम्ही 10 मिनिटांमध्ये शिलाई मशीन नक्की चालवू शकाल. तर ते कशा पद्धतीनं, म्हणजे अगदी शून्यातनं सुरुवात करणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ फारच उपयोगी ठरणार आहे. तर चला आपण बघूया. तर त्यावेळेस काय करायचं, हे हा जो बेल्ट आहे ना ती वादी, म्हणजे कोण ह्याला बेल्ट म्हणतं कोण वादी म्हणते, ती तर ती तुम्ही पूर्ण अशी काढून खाली ठेवा. आणि ह्या चाकला तुम्ही ती वादी वापरू नका, म्हणजे घालू नका. आणि नंतर नुसतंच मोकळं, म्हणजे हे जे आहे ना हा दाब पण तुम्ही वरती घ्या असा. आणि सुई नुसती अशी येऊ दे, म्हणजे जेणेकरून खाली हे पण होणार नाही, दाबवरती सुई आदळणार पण नाही, हा दाब पण आदळणार नाही. आणि त्यामुळे नुसतं मोकळं असं पूर्ण मशीन चालवा, नुसती अशी, जेणेकरून आपल्याला पाय कसा मारायचा शिलाई मशीनचा हे पण आपल्या लक्षात येईल. म्हणजे एक पाय पुढे आणि एक पाय मागे ठेवा आणि हळूहळू शिस्तीत शिस्तीत पुढंचा जर तो पाया जो आहे ना तो पुढं नेताना पुढं जोर द्या आणि पाठीमागचा पाय थोडा पाठीमागं ठेवा. आणि अशा पद्धतीनं तुम्ही शिलाई मशीन चालवण्याचा हळूहळू प्रयत्न करा. असं एक थोडा वेळ जरी तुम्ही 10 मिनिटं प्रयत्न केला ना तर नक्कीच तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल व्यवस्थित अशी. तर आता आपण काय करणार आहोत, हा बेल्ट आहे ना हा आता इथं चाकामध्ये घालून मग आपण आता शिलाई मशीन कशी चालवायची हे बघणार आहोत. तुम्ही बघू शकता इथे आपण बेल्ट
घातलेला आहे. तर खालच्या साईडला पण आपल्याला बेल्ट लावून घ्यायचा आहे. तर बघू शकता ह्या चाकाला आपण हा बेल्ट घातलेला आहे, म्हणजे वादी घातलेली आहे. तर आता ही वादी घालून कशी शिलाई मशीन चालवायची ते आपण आता बघूया. तर आता आपण वादी घालून घेतलेली आहे पूर्ण, आणि हा जो दोरा आहे ना तो काढून, म्हणजे सुईमध्ये न होता आता आपल्याला नुसतंच मोकळंच असं मशीन चालवायची आहे. तर ती कशा पद्धतीनं ते बघूयात. तर बघू शकता ही अशी, आणि हा जो दाब तुम्हाला दिसतोय की नाही, हा वरती घ्या. म्हणजे हा दाब तुम्ही ह्याच्यावर ठेवू नका. ह्या दात्र्या असतात ना, ह्या खराब होतात. तुम्ही नुसती जर मोकळी शिलाई मशीन जर चालवणार असाल ना, तर ह्या दात्र्या खराब होतात. त्यामुळं दाब जो आहे ना, हा वरती ठेवा आणि मग प्रॅक्टिस करा. तर नुसतंच असं मोकळा दोरा न होता अशी प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. एक 10 मिनटं जरी तुम्ही प्रॅक्टिस अशी केली ना, तर शिलाई मशीन तुम्हाला अगदी 10 मिनिटामध्ये जमणार आहे. तर मैत्रिणींनो, आता तुम्ही बघितलंच शिलाई मशीन कशा पद्धतीनं चालू करायची, चालवायची, आणि ऑइलिंग कसं करायचं, मेंटेनन्स कसा ठेवायचा मशीनचा, हे सर्व गोष्टी मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेल्या आहे. आणि तरी पण तुम्हाला काही शंका असतील, काही अडचण वाटत असेल, शिलाई मशीन संदर्भात काही तुम्हाला प्रॉब्लेम्स येत असतील चालवताना वगैरे, तर नक्की कमेंटमध्ये तुम्ही सांगा, त्याचं उत्तर मी नक्की देईन. तर हा असा आपला दुसरा दिवस होता क्लासचा. तर उद्या आपण बघणार आहोत की दोरा कशा पद्धतीनं ओवायचा आणि टीप कशा पद्धतीनं मारायची, सरळ टिपा येण्यासाठी काय करायचं, क्रॉसमध्ये टिपा येण्यासाठी काय करायचं, एक डिटेलमध्ये उद्या मी दाखवणार आहे. तर तुम्ही कुठलाही क्लास मिस करू नका. सगळ्या गोष्टी मी डिटेलमध्ये प्रत्येक भागामध्ये सांगणार आहे. आणि तुम्ही जर ह्या गोष्टी अगदी व्यवस्थित बघितल्या तर नक्कीच तुम्हाला परफेक्ट सगळ्या गोष्टी जमत जाणार आहेत. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.